प्रत्येकाच्या घराघरात असो गल्लीबोळात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे. मात्र अशातच जळगावच्या एका भरत वारके या लेखकाने ते 10 दिवस या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. नेमका हा चित्रपट काय यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. गणपती बाप्पाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे दुष्परिणाम हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून केलेलं आहे. सत्य घटनावर आधारित ही कहाणी प्रेक्षकांच्या या ठिकाणी सर्वांना दाखवण्यात सुरुवात झालेली आहे. यासोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक आपल्या सोबत आहे भरत वारके सर. सर, नेमकं हा अनोखा संदेश पोहोचवण्याचं जनतेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही हे करता आहात. कशी संकल्पना होती तुमची? संकल्पना हीच म्हणजे हा जो विषय आहे तो खूप दाहक असा विषय आहे आणि हा विषय समाजासमोर यायलाच पाहिजे. तिथे विषय असा होतो की धार्मिकता आणि पर्यावरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या आता समाजाला समजायला हव्यात की आपली धार्मिकता आणि पर्यावरण वेगळ्या गोष्टी आहेत. तर तिथे जागृती करण्यासाठी हा आम्ही चित्रपट बनवला. सर, नेमकं सत्य घटनेवर आधारित हा प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. नेमकी कुठली ही घटना आहे, काय सांगाल? 1998 साली नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील पिंगळी या गावची ही घटना आहे. जिथे सार्वजनिक ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये तिथे विसर्जन केलं होतं पूर्ण गावाने आणि त्याच्यापासून जो प्रादुर्भाव झाला त्यामुळे त्या गावामध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आणि त्याच्यामध्ये बरेच लोक दगावले होते आणि त्याचा पूर्ण प्रादुर्भाव त्या गावाला जाणवलेला होता. ऍक्च्युली मी 2014 साली याच्यावरती एक डॉक्युमेंटरी फिल्म केली होती. त्याच्यामध्ये सर्व बाजून मी म्हणजे पत्रकार असतील, संशोधक असतील, डॉक्टर्स असतील, या सगळ्यांवरती एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार करून गणपतीवरती, नैसर्गिक गणेश उत्सवावरती ती मी युट्यूबवरती प्रसारित केली होती. तर त्याच्यामध्ये डॉक्टर आवटे नावाचे एक वैद्यकीय अधिकारी होते. त्यांनी हा प्रसंग सांगितला होता कारण ते तिथले वैद्यकीय अधिकारी होते आणि त्यांनी ते सगळं प्रकरण हँडल केलेलं होतं. बरंच सर, एक प्रश्न असा आहे की हा चित्रपट बनवण्याचा आणि लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवला आहे. कशी संकल्पना वाटली, काय वाटलं तुम्हाला नेमकं त्यावेळेस की सत्य घटनेवर आपण एक चित्रपट प्रदर्शित करूयात आणि सर्व जनतेला सतर्क करूयात? नेमकं काय वाटली त्यावेळेसची भावना, काय होती तुमची? माझी भावना हीच होती की हा जो मेसेज आहे पर्यावरणाचा विषयीचा आणि गणपती बाप्पांच्या विषयीचा की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती त्याच्यामुळे नंतर होणारी अवहेलना की आपण 10 दिवस गणपती बाप्पाची एवढ्या श्रद्धेने पूजा करतो आणि एवढ्या श्रद्धेने आपण 10 दिवस गणपती बाप्पा बसवतो आणि शेवटच्या दिवशी आपण त्यांचं विसर्जन करतो. तर ते विसर्जनामध्ये ज्या काही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात ते लगेच तुटून जातात आणि आपण बघतो खूप नंतर व्हिडिओ होतात वेगवेगळ्या संस्थेचे की बुलडोझरनी गणपतीच्या ज्या मूर्तीची अवहेलना झालेली आहे, त्याचे तुकडे तुकडे जे झालेले आहेत ते आपण भरून काढतो. तर ती गोष्ट नाही व्हायला पाहिजे. तर ती याच गोष्टीतून होऊ शकते की तुम्ही मातीचेच गणपती मांडले तर ती गणपती लगेच त्याच दिवशी 2-4 तासात विरघळून जातात आणि गणपती बाप्पांचा अपमानही होत नाही आणि पाण्याचं प्रदूषणही होत नाही. हीच भावना माझ्या मनात होती. सर, नेमकी आतापर्यंत हा चित्रपट किती प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलेला आहे? 1 महिना झाला हा चित्रपट प्रदर्शित होऊन. आता गणपती बाप्पांचे सर्व 10 दिवस सुरू आहे. आपल्या चित्रपटाचं नाव देखील तेच आहे, ते 10 दिवस गणपतीचे. नेमकं काय संदेश देणार? ऍक्च्युअली आम्हाला माहित होतं की 1 महिना आधी जर आपण गेलो तर आपण चांगल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि हा विद्यार्थ्यांच्या बालमनावरती एखाद्या गोष्टीचा कसा परिणाम होतो याचीच ही कथा आहे. की त्याच्यामधला जो आपला गणेश नावाचा नायक आहे त्याच्यासोबत झालेला हा आघात आहे आणि त्याच्या फ्रेंड सर्कलवरती त्याचा काय परिणाम झाला. तर ही जी गोष्ट आहे ती विद्यार्थ्यांना खूप लागली की असं नाही व्हायला पाहिजे आणि त्यांना तो मेसेजही समजला आणि विद्यार्थी ही एकमेव या चित्रपटाचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत जे हा जो मेसेज आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू हळूहळू पसरवत आहेत कारण त्यांना तो विषय समजला आणि तेच हे काम करू शकतात. प्रत्येक घरामध्ये जाऊन समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये जाऊन हे विद्यार्थीच सांगू शकतात की आपण आता मातीचे गणपती मांडायला हवे. सर, नेमकं या चित्रपटाबद्दल आपण या येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार? पुढची काय संकल्पना आहे आपलीवाली? पुढे कोणता लोकहितांचा आपण चित्रपट या ठिकाणी सादर करणार आहे, काय सांगणार? या चित्रपटातून हाच मेसेज आहे की भविष्य आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला पर्यावरणाचं रक्षण केलंच पाहिजे. त्यातल्या त्यात पाण्याचं रक्षण केलं पाहिजे कारण आपण मातीचे गणपती बनवू शकतो पण आपण पाणी नाही बनवू शकत. हा एक मेसेज आम्ही या चित्रपटातून दिलेला आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये तरुणांनी जर ठरवलं
एका तरुणाने जर ठरवलं तर ते कशी जागृती करू शकतात, अशी एक सत्य घटना आमच्याकडे आहे. आणि त्या सत्य घटनेवरती आम्ही आगामी प्रोजेक्ट करणार आहोत, ज्याच्यापासून महाराष्ट्रातल्याच नव्हे तर पूर्ण देशातल्या तरुणांना एक नवी प्रेरणा भेटेल, असा तो आमचा येणारा प्रोजेक्ट आहे. तर हे होते लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार भरत वारके सर, की ज्यांनी ते 10 दिवस गणपतीचे हा चित्रपट गेल्या 1 महिन्याआधी प्रदर्शित केला आणि 10,000 लोकांच्या विद्यार्थी असतील, नागरिक असतील, यांच्या माध्यमातून तो प्रत्येकाच्या घरोघरी गेलेला आहे. प्रदूषण मुक्त गणपती बाप्पा या ठिकाणी स्थापन करावा आणि शाडू मातीचे गणपती विराजमान करावे, जेणेकरून प्रदूषण होणार नाही. हाच संदेश ते 10 दिवस गणपतीचे या चित्रपटाच्या माध्यमातून भरत वारके या लेखकाने सर्व जनतेच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जळगावचे भरत वारके यांनी काढलेल्या या चित्रपटाला न्यूज 18 लोकमतचाही सलाम. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.